कॉक्रोच जनता पार्टीकडून उद्या देशभरात आंदोलनाची घोषणा। प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी संघटनांनी निदर्शनं करण्याचं आवाहन। येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात 26 जुलैला शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढणार मोर्चा। आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा। राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चा करावी, तर ठाकरे सरकारच्या काळातच टीईटी घोटाळा। मुख्यमंत्री फडणवीसांची घणाघाती टीका। इंडिया आघाडीमधील खासदारांची राहुल गांधींच्या निवासस्थानी बैठक सुरू। निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा पाठिंबा। सुप्रीम कोर्टाच्या आवारात वाचली संविधानाची प्रस्तावना। मुंबई महापालिकेत सत्ताधारी विरोधक भिडले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत विरोधकांची घोषणाबाजी। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कीजिए में। अरे नहीं फिर गया क्या जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ताब्यात घेतलेल्या आंदोलकाला ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी। सायनमधील पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। पोलीस आयुक्तांकडून चौकशीचे आदेश। नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर गंगापूर धरणातून विसर्ग। गोदावरीवरील नदीला पूर। दुतोंड्या मारुतीच्या गाळ्यापर्यंत पाणी। आणि गुजरातच्या वलसाडमध्ये पावसाचं थैमान। मुंबई अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद। बातमी थेट गुजरातमधनं आहे। इथं पावसानं अक्षरशः थैमान घातलंय, त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्ग पुराच्या पाण्याखाली गेलाय। या महामार्गालगत असलेल्या वलधरा गावाला तर पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। निवासी इमारती आणि दुकानं सुद्धा पाण्याखाली गेली। या परिसरात गावांची स्थिती एखाद्या बेटाप्रमाणे झालीय। पुराच्या वेढ्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय। चहूबाजूला पाणीच पाणी असं चित्र दिसतंय। आमचे प्रतिनिधी केतन पटेल यांनी मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। गुजरात के दक्षिणी जिला में ये तमाम जिला जो है उसमें प्रभावित हो चुके हैं। भारी बारिश की वजह से नेशनल हाईवे नंबर 48 बंद हो गया है। ये कावेरी नदी का जलस्तर बढ़ने से जो उफान पे है नदियाँ उफान पे उसका नतीजा जो हाईवे पे दिख रहा है। ये हाईवे लबालब पानी से भरा हुआ है। ये हाईवे नंबर 48 से वलसाड जिला से पास होके जा रहा है। कावेरी नदी का जल जो समाधि है 19 फुट उससे 27 फुट पे बह रही है। ये कावेरी नदी जो 8 से 10 फुट ऊपर से बह रही है, उसके नतीजे से नेशनल हाईवे 48 बंद हो चुका है। मुंबई अहमदाबाद और मुंबई से अहमदाबाद जाने वाला हाईवे प्रभावित हो चुका है। वाहनों की कतार भी लंबी दिख रही है। केतन पटेल, न्यूज 18 इंडिया, सूरत। आता बातमी गोंदिया जिल्ह्यातनं आहे। तर 4 दिवसांपासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। वैनगंगेवर बनवलेल्या धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडलेत। सध्या 72,240 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। इगतपुरीमध्ये सुद्धा पाऊस सुरूच आहे, त्यामुळे पिंपरी शिवारातल्या नदीला पूर आलेला आहे। आदिवासी कुटुंबियांच्या घरामध्ये इथं पाणी शिरलंय। तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, पांगुळगाव इथल्या आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी भर पावसात
रेस्क्यू ऑपरेशन केले. छाती एवढ्या पाण्यामध्ये उतरून लाईफ जॅकेट्स आणि दोरीच्या सहाय्यानं 16 जणांना सुखरूप बाहेर काढलं. आता बातमी कोकणात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठवडाभर सतत पाऊस पडतोय, त्यामुळे पाणी क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. 24 जुलैपासून पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं नदीपात्रातले प्रवाह आता कधीही वाढू शक्यत आहेत आणि अशाच पार्श्वभूमीवर जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी नदीपात्रामध्ये उतरू नये, सावधानता बाळगावी. तसंच रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदीपात्रातनं ये जा करू नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. कपडे धुवायला जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरं सोडणारे शेतकरी यांनी सुद्धा याबाबत आता सतर्क राहावं असं आवाहन केलंय. आपत्ती व्यवस्थापनानं आवाहन केलंय. नाशिक आणि परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामुळेच गोदावरीला पूर आलाय. गंगापूरमधनं गोदावरी नदीमध्ये 13,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये. रामकुंड परिसरात दुतोंड्या मारुतीच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी आलंय. गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये, त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. गोदाघाट परिसरात अनेक लहान मोठी मंदिरं होती, ती पाण्याखाली गेली. इथल्या टपरे आणि दुकानं काढून घ्यायची सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे. पुलावरनं पाणी जाते, त्यामुळे रस्ते सुद्धा बंद केलेले आहेत. ककाने, खेडगाव पूल, जुनी बेस पूल, कळवण, नाशिक रस्त्यावर आठंबे पूल पाण्याखाली गेलाय. पुरातनं प्रवास करू नये असं आवाहन आता प्रशासन करताना पाहायला मिळते. नाशिकमधली ही आजची दृश्य आहेत. रामकुंड परिसरामध्ये आपण पाहतोय दुतोंड्या मारुती आहे, पूरनिर्देशक आहे तो, त्याच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी आहे. अगदी काही वेळातच डोक्यावरून पाणी गेलं तर नाशिकला पूर आला असं घोषित होईल. याच ठिकाणी अनेक लहान मोठी मंदिरं आहेत गोदावरीच्या पात्रामध्ये, ती सुद्धा आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षाचे 8 महिने खरं तर झुळझुळू वाहणारी ही नदी पावसाळ्यात मात्र दुथडी भरून वाहू लागते. अगदी पहिल्यानंतर दुसऱ्याच पावसामध्ये तिला पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. जुलै अखेरची हे दृश्य आपण पाहतोय. आजची नाशिकमधली ही परिस्थिती आपण पाहतोय. कालपासून जवळपास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र परिसरामध्ये सोसाट्याचा वारा वाहतोय आणि पाऊस संततधार सुरू आहे. सिद्धेश सरोदे यांच्याकडनं आपल्याला ही दृश्य आजची प्राप्त झालेली आहेत. गोदावरीच्या पंचवटी घाटाजवळची ही दृश्य आहेत. पात्रामध्ये असलेली लहान मोठी मंदिरं आता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते. मुंबई पोलिसांची व्हॅन रोखून धरणाऱ्या एका हुडीगर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय आणि ही मुलगी कोण याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये बुधवारी नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि याच वेळी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅन निघाली होती. भर पावसात हुडी गर्ल रिया अहिर पोलीस व्हॅन समोर एकटेच उभी राहिली. एका हातानं पोलीस व्हॅन थांबवत ती उभी असलेली रिया जागची हल्ली नाही. अखेर पोलिसांना हुडी गर्ल रिया समोर नमावं लागलं आणि पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान ही हुडी गर्ल कोण आहे आपण समजून घेऊ. ही आहे रिया अहिर. अभिनेत्री आहे, मॉडेल आहे आणि एंटरप्रेनर पण आहे. अनेक म्युझिक अल्बममध्ये तिनं आतापर्यंत काम केलंय. रियासत नावाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी तिनं काम केलंय. सोशल मीडियावर 1 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स तिला आहेत. शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये ती सहभागी झाली होती. अगदी भर पावसात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनसमोर ती उभी राहिली आणि तिने ही व्हॅन रोखली.